हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आता सकाळचे नाश्त्याचा टाईम झालेला आहे, त्यामुळे नाश्त्याची गडबड एकीकडे झालेली आहे। तर चला म्हटलं आता आपण एक व्हिडिओ शूट करूया, म्हणजेच खूप छान आणि सोपी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। खूपच सगळ्यांना आवडत असेल मला असं वाटतं नक्की। तर चला तर सुरुवात करूया। तर मी एकीकडे कांदा घेतलेला आहे, एक बारीक चिरून घ्यायचा आहे। त्या अगोदर मी कांदा काळपट असल्यामुळे स्वच्छ धुवून घेतलेला आहे। इथे मी ऑलरेडी 2 बटाटे असे बारीक स्लाइसमध्ये कापून घेतलेले आहे आणि काही 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहे, त्या कापून घ्यायच्या आहेत। तर त्या अगोदर आपण सकाळच्या नाश्त्याची तयारी करणार आहोत। मुलांच्या आवडीनुसार आपण आज नाश्ता रेडी करणार आहोत। म्हणजे सकाळी सकाळी मुलं म्हटले की मम्मी आज आम्हाला हे खायचं आहे, त्यामुळे तो पदार्थ आज त्यांना करून द्यायचा आहे। तर मला तर वाटतं बहुतेक जणांना हा पदार्थ नक्कीच आवडेल। ज्यांना ज्यांना आवडत असेल त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे। आणि आपण आज काय रेडी करणार आहोत ते बघण्यासाठी चला तर पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे। तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला आहात तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्याकडे पहिले पोहोचले जातील। तर आपण आता मस्तपैकी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे। तर बारीक कांदा मी अशा पद्धतीने चिरला की मुलं सुद्धा खातील। नाहीतर आपण या पदार्थामध्ये लांब स्लाइसमध्ये सुद्धा कांदा असा कापून घेऊ शकतो। आता मिरच्या मी मध्यभागी कट करून घेत आहे अशा पद्धतीने। तर या पदार्थामध्ये मला अशाच प्रकारच्या मिरच्या कापलेल्या आवडतात, म्हणजे खाण्यामध्ये सुद्धा छान लागतात असे। तर आता आपण एकीकडे कढई ठेवलेली आहे गॅसवर गरम करण्यासाठी। आता आपण यामध्ये 1 ते 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल छान गरम झाले की आपल्याला त्यात सर्वात प्रथम शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे आहे। तर शेंगदाणे मी मूठभर इतपत टाकलेले आहे। तर शेंगदाणे असे तेलामध्ये मस्तपैकी लाल ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। शेंगदाणे फ्राय होईपर्यंत आपण जे पदार्थ बनवणार आहोत ते बघूयात। तर मी इथे घेतलेले आहे पाव किलो पोहे घेतलेले आहे आणि मस्तपैकी स्वच्छ 1 ते 2 पाण्याने धुवून असे ठेवलेले आहे एका पातेल्यामध्ये। आणि आता आपण त्यात ॲड करणार आहोत मीठ, हळद, चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ मी नेहमी पोह्यामध्येच ॲड करते आणि हळदसुद्धा पोह्यांमध्येच ॲड करते। नाहीतर आपण जेव्हा प्रोसेस करतो फोडणीची तेव्हासुद्धा ॲड केलं तरी चालते, पण माझी पद्धत अशी आहे। तर मी इथं 1 चमचाभर इथं मी हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। तर आता आपल्याला चवीसाठी थोडीशी आपल्याला इथे साखरसुद्धा ॲड करायची आहे। थोडीशी, जास्त नाही, थोडीशी साखर ॲड केल्याने छान अशी चवही लागते पोह्यांना। तर आता पोहे कुणाकुणाला आवडतात आणि ते पण कांदा पोहे कुणाला आवडतात नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे। तर अशा पद्धतीने मी सगळं मिक्सअप करून घेत आहे। तोपर्यंत एकीकडे आपले जे शेंगदाणे आहे ते सुद्धा छान असं फ्राय पण होतील। ते शेंगदाणे फ्राय करून कुणाला कुणाला आवडतात नक्कीच सांगा, कारण मला अशा पद्धतीचे शेंगदाणे जे तेलामध्ये फ्राय करून घालतो ना आपण ते मला खूप आवडतात। कारण की जेव्हा आपण पोळ्यांचा एक एक बाईट खायला घेतो ना तेव्हा शेंगदाण्याचा जो क्रंचीपणा आहे तो येतो ना तोंडामध्ये, खूप छान असा लागतो। म्हणून मी नेहमी फ्राय केलेले शेंगदाणे त्यात ॲड करते नेहमी। तर आता आपण इथे शेंगदाणे काढून घेतल्यानंतर इथे आपण जे बटाट्याचे बारीक स्लाइस घेतलेले आहेत ते आपण मस्तपैकी लाल ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे। आता बटाट्याचे स्लाइस जे आहे छान असे ब्राऊन झालेले आहेत आणि मस्तपैकी फ्राय झाले आहे तेलामध्ये। आता आपण हे सुद्धा काढून घेऊयात।
अशा पद्धतीने बारीक स्लाईजमध्ये बटाटे चिरून टाकले ना तर छान असे शिजलेही जातात लवकर आणि मस्तपैकी सॉफ्टही राहतात. तर आता आपण एकीकडे हे काढून घेऊयात बटाटे. आता आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे. तर फोडणी देताना सर्वात प्रथम आपण वापरायचा आहे कढीपत्ता. कढीपत्त्याने छान अशी टेस्ट येते आणि सुगंधसुद्धा छान येतो पोह्यांचा. त्यामुळे 1 चमचाभर इथं मी जिरेसुद्धा घातलेले आहे. जिरे चांगले तडतडले की आपल्याला लगेचच इथे कांदा आणि मिरच्या दोन्ही ॲड करायचं आहे. इथे मी कांदा बारीक कापून घेतलेला आहे, नाहीतर आपण लांब लांब स्लाईजमध्ये सुद्धा ठेवू शकतो आपण. पण इथं मुलं खात नाही जास्त कांदे, वेगळे काढून ठेवतात. त्यामुळे मी इथे बारीक असा कांदा कट केलेला आहे. नाहीतर लांब लांब स्लाईजमध्ये सुद्धा कांदा खूप छान वाटतो खाण्यासाठी. तर आता मी इथे मस्तपैकी लाल ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे कांदा आणि मिरची छान असं तेलामध्ये. आता छान असं लाल ब्राऊन झाल्यानंतर आपल्याला पोहे ॲड करायचे आहे. तर पोह्यांमध्ये मी ऑलरेडी बटाटे आणि शेंगदाणे ॲड केलेले आहे आणि आपण त्यामध्ये मीठसुद्धा ॲड केले आहे, हळदसुद्धा ॲड केलेले आहे. त्यामुळे आपण डायरेक्ट पोहे ॲड करायचे आहे यात आता. आणि मस्तपैकी कमी मंद आचेवर गॅस ठेवायचा आहे आणि मस्तपैकी परतवून घ्यायचं आहे. म्हणजेच पोह्यांना पूर्णपणे खालीवर करून घ्यायचं आहे, जेणेकरून पूर्ण जे कांदा आणि मिरच्या ज्या आहेत छान अशा मिक्सअप होईल. अशा पद्धतीने मिक्सअप करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीचे सुटसुटीत पोहे नक्कीच तुम्हाला आवडेल. नक्कीच ट्राय करून बघा माझ्या पद्धतीने. आणि मी जे जे घातलेलं आहे ते पण सुद्धा तुम्ही ॲड करून बघा. बटाट्याने एक छान अशी चव येते पोह्यांना. इथे थोडंसं तेल कमी वाटत आहे, त्यामुळे थोडंसं अर्धा पळीभर इथे मी तेल ॲड केलेलं आहे. आणि पुन्हा एकदा मस्तपैकी पोहे परतवून घेणार आहे छान असे. आणि सोबतच आपण वरतून कोथिंबीर ॲड करायची आहे बारीक चिरलेली. छान अशी इथे पोहे आपला सकाळचा नाश्ता रेडी झालेला आहे. किंवा मुलांना तुम्ही टिफिनसाठी सुद्धा अशा पद्धतीचे पोहे देऊ शकता, जे करून ते आवडीने खातील अशा पद्धतीने. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते. तर आपण मस्तपैकी इथे एन्जॉय करूयात पोह्यांचा सकाळचा नाश्ता. तुम्हीसुद्धा एन्जॉय करा आणि हो नक्कीच ट्राय करा अशा पद्धतीचे पोहे, तुम्हाला सुद्धा आवडतील.